नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। आज आपण पाहणार आहोत की पार्थ आणि विजयमध्ये जोरदार भांडण होणार आहे। तर ते कसं होणार आहे सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया। वसुआत्याने आता नवीन डाव सुरू केलेला आहे। तर वसुआत्याने विजयला एकट्यात भेटायला बोलवलेलं असतं। मग विजय वसुआत्याला भेटायला आलेला असतो। त्यावेळेस विजय वसुआत्याला म्हणत असतो की बरं वाटलं तुमचा फोन आला आणि भेटूया म्हटला म्हणून, पण एक गंमत म्हणून सांगू का तुम्हाला, राग येऊन देऊ नका। खरं तर तुमच्या मुलीला भेटायचे दिवस आहेत माझे, पण सासूला भेटायला यावं लागलेलं आहे। पण खरंच खूप छान वाटलं तुम्ही मला भेटायला बोलवलं म्हणून। तर मग वसुआत्या म्हणत असते की काय करणार, कारणच असं आहे विजयराव। मग आता विजयला धक्का बसतो आणि विजय म्हणत असतो की काय झालं। तर आता नाटक करत वसुआत्या म्हणत असते की तुम्हाला काय सांगू, माझी रम्या आज पुन्हा रडली। अहो या लोकांनी तिला रडवलेलं आहे। त्यावेळेस विजय म्हणत असतो की कोणी रडवलं माझ्या रम्याला, सांगा बरं कोणी रडवलं। तर वसुआत्या म्हणत असते की अजून कोण असणार आहे। तर विजय म्हणत असतो की तो पार्थच असेल, याला तर ना मी अजिबातच सोडणार नाही। मग वसुआत्या म्हणत असते की ना काव्याने रडवलेलं आहे विजय। आता पार्थ बोललाच तिला, पार्थ ही काही गप्प बसला नाही, पण काव्याने ना रम्यावरती हात उचलला। तर हे ऐकून विजयच्या पायाखालची जमीनच सरकते। तो म्हणतो की काय त्या काव्याने माझ्या रम्याला रडवलेलं आहे। आता वसुआत्या सगळं काही खोटं इथे सांगते, खरं काही सांगत नाही, पण आता रम्याची बाजू घेऊन सगळं काही खोटं सांगते। मग विजयला खूपच राग येतो आणि आता तो म्हणत असतो की या काव्याने हात कसा लावला माझ्या रम्याला, आता मी तिला सोडणार नाही। असं म्हणून तो रागाने गाडीमध्ये बसण्यासाठी चाललेला असतो, पण वसुआत्या त्याला अडवते। अहो विजयराव थांबा प्लीज, तुम्ही अशी घाई करू नका, थांबा। पण आता विजय काही थांबायला तयारच नसतो। तो आता गाडीमध्ये बसायला लागतो, पण वसुआत्या त्याला ओढून घेतात आणि दरवाजा लावून घेतात। मग आता वसुआत्या म्हणत असते की प्लीज तुम्ही असं काहीही करू नका, इतक्यात आता ही लोक अशी मानणार नाहीयेत। अहो मी सगळं सहन केलेलं आहे इतक्या दिवस, पण जर त्या लोकांनी तुमचा अपमान केला ना तर मला ते अजिबातच सहन होणार नाही। एवढ्या दिवस हे लोक माझा आणि रम्याचा अपमान करत आलेत, पण तुमचा अपमान केलेला आम्हाला सहनच होणार नाही। आता इकडे विजय म्हणत असतो की पण मी सुद्धा रम्याचा अपमान झालेला सहन करू शकत नाही। त्या लोकांना मी आता असं सोडणार नाही, त्यांना असा धडा शिकवतो ना की तुम्ही बघाच, मला अजिबात सहन होत नाही रम्याला जर कोणी बोललं तर, आणि काव्याने तर तिच्यावरती हात उचललेला आहे म्हणल्यावर मी तिला सोडणार नाही। असं म्हणून तो पुन्हा गाडीमध्ये बसायला लागतो। तर पुन्हा वसुआत्या अडवते आणि म्हणत असते की एका काय करणार आहात तुम्ही, काही करू शकणार नाही तुम्ही, मला सांगा ना आपल्याकडे काय आहेत पुरावे, आपण काय करू शकतो, काहीच करू शकत नाही। तर विजय म्हणत असतो की म्हणजे काय करणार आहे, म्हणजे तुम्ही बघाच तर आता वसुआत्या म्हणत असते की नाही हो, आपण काही करू शकणार नाही, इतक्या वर्ष मी त्या घरामध्ये राहते, मी अजून काही करू शकलेले नाहीये, तर तुम्ही काय करू शकणार आहात। बघा विजयराव, त्या माणसांना कोणाचीच किंमत नाही, कोणाचीच पर्वा नाही, तुम्हाला माहित नाहीये म्हणून मी एक सांगते, त्या घरावर माझाही हक्क आहे, पण हक्क असून सुद्धा त्या घरामध्ये माझा खूप अपमान केला जातो। मला सतत त्या घरामध्ये जाणीव करून दिली जाते की मी या घराची कोणीच नाहीये म्हणून। मग काय, विजयला चान्सच मिळाला। विजय म्हणतो की काय त्या घरावरती तुमचा पण हक्क आहे। तर लगेच वसुआत्या म्हणत असते की हो, वाटत नाही ना तुम्हाला माझ्याकडे बघून, अहो आम्ही त्या घरामध्ये एखाद्या आश्रितासारखं राहतोय, इतके वर्ष आम्ही एवढं सहन केलंय, पण रम्याचा असा पान उतारा रोज होता ना, मला नाही हो सहन होत, नाही हो हे सगळं बघू शकत मी। तर आणि तो पार्थ काय म्हणतो माहितीये का मला, तो म्हणतो की वसुआत्या आता तरी रम्याची बाजू घेणं बंद कर, रम्याचं लग्न ठरलंय ना, मग पाठव ना तिला तिच्या घरी, तरच या घरामध्ये सगळं काही नीट होईल। आता विजय म्हणत असतो की नीट होईल ना, सगळं काही नीट होईल, त्या पार्थ आणि काव्याला अजून माहिती नाहीये, सगळी वादळं घोंगावून येत नाही, काही वादळं दबक्या पावलाने येतात आणि सगळं उद्ध्वस्त करून जातात। आता बघाच मी त्या पार्थ आणि काव्याची कशी वाट लावतोय ते। तर विजय आता देशमुखांच्या घरी आलेला असतो आणि घरी आल्यानंतर तो आता पार्थला म्हणत असतो की एवढ्या चांगल्या घरातला मुलगा तू, एवढे आई वडिलांचे चांगले संस्कार आहेत, मग एवढ्या चीप गोष्टी कशाला करतो। तर आता असं म्हटल्याबरोबर पार्थला विजयचा खूपच राग येतो आणि तो मग रागाने विजयची कॉलर पकडतो आणि विजयला म्हणत असतो की आई वडिलांवरती जायचं नाही, या एकदाच सांगतोय, जे काही बोलायचंय ते मला बोलायचं, आई वडिलांवरती अजिबातच जायचं नाही। मग आता विजय सुद्धा चिडतो आणि त्याला म्हणत असतो की बोट दाखवूनच म्हणत असतो की तू सुद्धा रम्याच्या नावाने वाटेल ते खपवायचं नाही, काहीही खोटं तिच्या नावावरती लावायचं नाहीये। तू आणि काव्याने जे काही केलंय ना ते मला कळलेलं आहे, काय तुला वाटते की आम्ही सहन करतोय म्हणून काही पण सहन करेल। मग पार्थ विजयला म्हणत असतो की तुझ्या खोटारड्या बायकोला घेऊन जा तुझ्या घरी आणि काय लाड
लाड करायचेत ना ते करत बस तिकडे, मग तुला कळेल तुझी बायको कशी आहे ते. त्यावेळेस विजय म्हणत असतो की घेऊनच जाणार आहे रे, तिला मी घेऊनच जाणार आहे लवकर, पण जर तोपर्यंत तू तिला असं टॉर्चर केलं ना तर तुझं जगणं हराम करील मी. आता दोघेही खूपच जोरजोराने भांडायला लागतात, मारामारीच करायला लागतात. सगळेजण सोडवायला येतात मध्ये, पण ते दोघे जण काहीच ऐकत नाही. विजय पण आता गप्प बसत नाही आणि पार्थ सुद्धा आता गप्प बसत नाही. दोघांच्या मध्ये चांगलंच आता पेटलेलं असतं. मग कसं तरी मानिनी आता हे भांडण सोडवते. त्यावेळेस आता पार्थला विजयचा खूपच राग आलेला असतो, म्हणून आता तो म्हणत असतो की व स्वात्या, मला जर यापुढे हा माणूस घरामध्ये दिसला ना तर माझ्यासारखं वाईट कोणीच नाहीये. हा माणूस मला आता घरामध्ये कधीच दिसता कामा नये. आता असं म्हटल्याबरोबर व स्वात्याला तर धक्काच बसतो. त्याचबरोबर रम्या सुद्धा आश्चर्यानेच आता पार्थकडे बघत असते. तर आजचा हा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.